ओम गंग गणपतये नमः. श्री गुरुदेव दत्त. आध्यात्मिक परिक्रमा या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. तुम्हाला माहीत आहे का, अंगारकी चतुर्थीचं एक व्रत केल्याने वर्षभराच्या संकष्टी चतुर्थीचं पुण्य मिळतं. ही चतुर्थी इतकी शक्तिशाली का मानली जाते? आज आपण जाणून घेणार आहोत तिची कथा, महत्त्व आणि संपूर्ण व्रतविधी. अंगारकी चतुर्थी ही भगवान गणेशांना समर्पित एक अत्यंत विशेष तिथी आहे. दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीपैकी जी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. म्हणूनच या दिवसाला विशेष आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. पुराणानुसार अंगारक नावाचा एक महान गणेश भक्त होता. त्याने कठोर तपश्चर्या करून भगवान गणेशांना प्रसन्न केले. त्याच्या भक्तीने आनंदित होऊन गणपती बाप्पांनी त्याला वरदान दिलं. जो कोणी मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीचं व्रत करेल त्याला सर्व संकष्टी चतुर्थीचं पुण्य मिळेल. याच कारणामुळे अंगारकी चतुर्थीचं महत्त्व अनेक पटींनी वाढतं. अंगारकी चतुर्थीचं महत्त्व म्हणजे हा व्रत केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात, मंगळ ग्रहाचे दोष कमी होतात, घरात सुखशांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणूनच अनेक भक्त हा दिवस अत्यंत श्रद्धा आणि विश्वासाने पाळतात. याचे जे व्रत आहे ते अगदी साधे आणि सोपे आहे. सकाळी उठून स्नान करावे, स्वच्छ व पवित्र कपडे परिधान करावे, भगवान गणेशांची विधीपूर्वक पूजा करावी, गणपती बाप्पांना दुर्वा, मोदक किंवा लाडूंचा प्रसाद दाखवावा, लाल फूल वाहावे आणि ओम गंग गणपतये नमः 108 वेळा जप करावा. शक्य असल्यास गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर व्रत सोडावे, गणपतीची आरती करावी आणि मग प्रसाद ग्रहण करावा. आपण उपवासात काय काय खाऊ शकतो तर उपवासात तुम्ही फळं, दूध, साबुदाणा खिचडी, बटाट्याचे पदार्थ हे पदार्थ सेवन करू शकतात. सर्वात महत्त्वाचे नियम म्हणजे मन शांत आणि सकारात्मक ठेवा, वादविवाद टाळा, शक्य असल्यास दान करावे, गणपतीचे सतत नामस्मरण करा. अशा प्रकारे आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. ओम गंग गणपतये नमः. श्री गुरुदेव दत्त.